कोल्हापूरकरांचा कौल कुणाला असा प्रश्न उपस्थित होतोय। कोल्हापुरात 10 नगरपालिकांसाठी आज मतमोजणी होणार आहे। 3 नगरपंचायतींचाही आज फैसला होणार आहे। मतदार राजानं कोणाच्या पारड्यात आपली मतं टाकली आहे त्याकडे लक्ष लागलेलं आहे। 10 नगरपालिकांसाठी आज मतमोजणी होणार आहे। 3 नगरपंचायतींचाही आज फैसला होणार आहे। त्यामुळे आता निकाल कुणाच्या बाजूने लागतो आणि या स्थानिक निवडणुकात कुणाचा गुलाल उधळला जातो ते पाहणं महत्त्वाचं आहे। कोल्हापुरात 10 नगरपालिकांसाठी आज मतमोजणी तर 3 नगरपंचायतींचाही फैसला आज होणार आहे। तर कोल्हापूरकर कोणाला कौल देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। प्रत्येक पक्षाने आपली प्रतिष्ठा पणाला लावून प्रचार या निवडणुकांमध्ये केलेला आहे। कोल्हापुरातही तीच परिस्थिती पाहायला मिळाली। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। कोल्हापुरातील आमचे प्रतिनिधी अमर पाटील सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। अमर, काय परिस्थिती कोल्हापूरमध्ये, कसं वातावरण आहे? अमर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? तर नगरपालिकांसाठी आज मतमोजणी होते, या संदर्भात आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांच्याकडून आपण माहिती घेणारच आहोत। काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकला नाहीये। मात्र मतदार राजांनी कौल कुणाला दिलेला आहे, मतपेटीमध्ये हे मतदान कैद झालेलं आहे। मतदार राजाचा कौल कैद झालेला आहे। त्यामुळे थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल। जाऊयात आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांच्याकडे। अमर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हां प्रज्ञा, अगदीच। कोल्हापूर नगरपालिकांसाठी, नगरपंचायतींसाठी मतदान झालेलं आहे। मतदार राजाचा कौल कुणाकडे हे पाहणं महत्त्वाचं असेल। काय परिस्थिती होती या निवडणुकीत कोल्हापुरात? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या नगरपंचायतीमध्ये किंवा नगरपालिकेच्या निवडणूक झाली त्यामध्ये अतिशय चुरशीनं मतदान झालं। सगळ्यात जास्त मतदान झालं मुरगुड नगरपालिकेमध्ये, म्हणजे महाराष्ट्रातील 2 नंबरचं मतदान ह्या मुरगुड नगरपालिकेत झाले। त्याच खालोखाल कागल नगरपालिकेत झालं आणि कागल नगरपालिकेत तर एक ऐतिहासिक निर्णय आला होता की 2 विरोधक एकत्र आले होते। मंत्री हसन मुश्रीफ असतील किंवा समरजितराजे घाटगे असतील यांनी एकत्र येत आपली मूठ बांधली आणि त्यांनी पॅनल तयार केलं। या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। या ठिकाणी उभाटा गटाने ही पाठिंबा शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवाराला दिला ऐनवेळी सेनाना। आणि आता कागलमध्ये सगळ्यात जास्त मतमोजणीला गर्दी झाली आहे। पोलीस बंदोबस्त तैनात आहे। त्याचबरोबर आपण या ठिकाणी कागल मोजणी केंद्रावर आहे की आता दरवाजे उघडले आहेत। काय सांगाल सर की आपल्याकडे किती बंदोबस्त आहे आणि कशा प्रकारे बंदोबस्त केलेला आहे? आज कागल नगर परिषद या ठिकाणची मतमोजणी होत आहे। त्या अनुषंगाने मतमोजणीच्या ठिकाणी तसेच कागल शहरामध्ये वेगवेगळ्या चौकात जवळजवळ 40 अंमलदार, 60 होमगार्ड, 5 पोलीस अधिकारी, 1 डिवाइस सुधाराचा अधिकारी असा बंदोबस्त लावलेला आहे। वेगवेगळ्या पॉईंटमध्ये बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। मतमोजणी संपल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आता कागलमध्ये बंदोबस्त आहे, त्याचबरोबरीने कागल नगरपालिका असेल, मुरगुड नगरपालिका असेल, जयसिंगपूर असेल, या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त केलेला आहे। आता आपण पाहू शकाल की हे निवडणूक केंद्रातील ही दृश्य आहेत। आता ते दरवाजे उघडलेले आहेत आणि आज जाण्यासाठी सर्वांना म्हणजे एक कार्यकर्ते आज जातील, त्यांची पाहणी करूनच पोलीस त्यांना आय कार्ड बघूनच त्यांना सोडलं जाईल। थोड्याच वेळा म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या या नगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त मतदान हे मुरगुड नगरपालिकेत झालं आणि कागल नगरपालिकेमध्येही त्या चुरशीनं मतदान झालं होतं। त्यामुळे इथं काय घडते पाहणं गरजेचं आहे प्रज्ञा। अगदीच अमर, त्यामुळे आता चित्र स्पष्ट होईल। थोड्या वेळातच निकाल हाती यायला सुरुवात होईल। मतदारांनी कौल कुणाला दिला ते कळेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।